गोवा पणजी येथे नुकतीच 38वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा पार पडली। या स्पर्धेत नागपूर बेसा येथील शौनक धनराज बडोले यांनी अंडर 13 वयोगट ओपन बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेतला व 11व्या फेऱ्यांच्या स्पर्धेत 10 गुण मिळवत अजिंक्य विजेतेपद पटकावले व नागपूरकरांचं नाव देश पातळीवर पोहोचविले। या यशप्राप्तीनंतर काल रात्री त्यांचे नागपुरात आगमन होताच बेसा येथील नागरिकांनी त्यांचे ढोल ताशे आतिषबाजी करून जंगी स्वागत केले। बेसा चौक ते त्यांच्या राहत्या घरापर्यंत 4 चाकी वाहनातून ट्रॉफी व पुरस्काराची रक्कम घेऊन पायी यात्रा काढली व घराजवळच्या वसतिगृहातील शाळकरी मुलामुलींनी सुद्धा त्याचे अभिनंदन केले। या स्वागत समारंभाला त्याचे नातेवाईक, शौनकचे प्रशिक्षक, गुरुपीत व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भविष्यात जागतिक पात्रता स्पर्धेत खेळण्याची इच्छा त्याने लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली। जय भीम 38व्या पणजी येथे वयाच्या 13व्या वय गटखालीत राष्ट्रीय चॅम्पियनशिप झाली। त्यामध्ये नागपूर बेसा येथील शौनक धनराज बडोले यांनी पहिलं रँक पटकवून राष्ट्रीय विजेता ठरलेला आहेत आणि नागपूर शहरासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे। आणि आज आपण पाहतोय की सर्वात जास्त जो आनंद होतो त्याचा गुरु ज्याला आपण म्हणतो, प्रशिक्षक म्हणतो, त्याच्यानंतर आई वडील आहे, मेहनत घेणारे भाऊ आहे। तर आपल्यासोबत शौनक बडोले आहेत। तर मला एक सांग की पहिलीपासूनच तुला बुद्धिबळ खेळण्याची आवड कशी काय निर्माण झाली शौनक? माझा दादा खेळत होता तर मग त्याला पाहून मी पण शिकलो। म्हणजे असं काही नाही होतं की मला आज तू राष्ट्रीय चॅम्पियनशिप पटकावली, तर याच्या मागे किती तासाची मेहनत, म्हणजे सर्व लोक बघत आहे की किती तासाची मेहनत तू शौनक घेतलेली आहे? हो, म्हणजे वर्षापासूनच मेहनत सुरू आहे। तरी म्हणजे पहिल्या वर्गापासून दुसऱ्या वर्गापासून? अच्छा, आज तू पणजीला गेला, बेंगलोरला गेला, म्हणजे भारतामध्ये जिथे जिथे चॅम्पियनशिप झाली तिथे तिथे गेला, तर याचं सर्व श्रेय जे आहे हे कोणाला जाते शौनक? माझ्या मम्मी पप्पा, भावाला आणि सरांना। सबसे पहले बताइए, आप किसी भी स्टूडेंट आपके पास आते तो सबसे पहले आप क्या देखते हैं उनमें कि यह सही में ये राष्ट्रीय विजेता हो सकता है? मेन ये है कि चेस खेलने की भूख चाहिए उसको, अगर खेलने में मज़ा आ रहा है, कैलकुलेशन एंजॉय कर रहा है तो कोई प्रॉब्लम नहीं। शौनक उनमें से एक है। ऐसे नागपुर में काफ़ी सारे, मतलब 2-3 मेरे और स्टूडेंट्स थे जो ऐसे ही, उनमें ये था, जज्बा था खेलने का, कैलकुलेशन उनको बहुत पसंद आता था। शौनक पहले से ही कॉन्फिडेंट है और बड़ा, मतलब अभी तो टारगेट काफ़ी दूर है और अभी तो ये शुरुआत है। अभी तो ये शुरुआत है। शौनक, शेवटचा प्रश्न आणि एकदम सरळ प्रश्न विचारतोय, या माध्यमातून जे मुलं बुद्धिबळ खेळतात त्यांना तू काय संदेश देशील? काही नाही, मेहनत करत राहा, बस प्रॅक्टिस करा, मेहनत करत। तर शौनक, तुझं आयडियल कोण आहेत? सर्वात महत्त्वाची गोष्ट, जसं आपण पाहतो कोनोरू हम्पी आहेत वगैरे, बरेचसे ग्रँड मास्टर भारतामध्ये झालं, त्याच्यापैकी तुझा आयडल कोण आहे? विश्वनाथन आनंद सर। विश्वनाथ आनंद त्याचा आयडल आहेत, बरेच पाहतो आपण। बरं, एक सांग, मला एक प्रश्न नेहमी उद्भवतो की बरेचसे लोक छोटीशी जरी टुर्नामेंट जिंकली की त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होतो, पण मी तुला जेव्हाच बघून राहिलं एकदम शांत आहे, म्हणजे बुद्धिबळ खेळणारा व्यक्ती हा शांतच असतो का? बहुतेक। म्हणजे विश्वनाथ आनंद असो किंवा दिव्या देशमुख असो, ती आता इंटरनॅशनल चॅम्पियन तिने मारलेला आहे, हे सर्व लोक शांत असतात, म्हणजे बुद्धिबळ खेळामध्ये आनंद हा हरून जातो का? नाही। तर हे होते शौनक बडोले। मुलगा जर राष्ट्रीय विजेता ठरला असेल तर आईच्या मनावरती सर्वात प्रतिबिंब तयार होते की मी माझ्या मुलाला भरारी घेणारा किंवा झेप घेणारा मुलगा बघतोय। आज तुमच्या मुलांनी इतकी सारी भरारी घेतली आणि नाव अनाउन्समेंट झालं, त्यावेळेस तुमच्या प्रतिक्रिया काय होत्या मॅडम? मला वाटते तो जन्माला तेव्हाही एवढी खुशी नसेल झाली मला, जेव्हा त्यांचं नाव अनाउन्समेंट झालं की शौनक धनराज बडोले फर्स्ट रँकमध्ये राष्ट्रीय विजेता ठरला, म्हणजे तुमचा आनंद जो होता तो गगनात मावेना असा झाला। म्हणजे काय प्रतिक्रिया होती, काय
सांगाल लोकांना तुम्ही? म्हणजे शब्दात नाही सांगू शकत तो मोमेंट. खूप खुश होते कारण की म्हणजे मला कधी वाटलं नव्हतं माझे पोरं इतक्या लेवलपर्यंत जातील म्हणून. अच्छा, बरं तुम्ही त्यांच्या कशी मेहनत घेतली तर म्हणजे शौनकसाठी तुम्ही तासानं तास कशी मेहनत घेतली? कारण प्रत्येक चॅम्पियनशिपमध्ये तुम्ही त्यांच्यासोबत जात होते, तर एवढं डेअरिंग कसं आणि त्याला कसं तुम्ही प्रशिक्षित केलं? काही नाही, सरांकडे मी पहिल्यांदा गेली होती माझ्या मुलाला घेऊन क्लाससाठी. तर सरांनी म्हटलं होतं की तुम्ही बुक्स रीड करा म्हणून, पण तो अंडर 7मध्येच होता, त्याला काही बुक्स वगैरे रीड करता येत नव्हत्या. तेव्हा मी रोज 3-3 तास वगैरे घेऊन बसत होती त्याला बुक्स रीड करायला. त्याच्यानंतर त्याच्या टेस्ट वगैरे मी घेत होती घरी, सरांनी जेवढं सांगितलं होतं घ्यायला, आणि केलं त्याने छान. माझी मेहनत फळाला आली. आमच्यासोबत राष्ट्रीय विजेताचे वडील आहेत धनराज प्रेमराज बडोलेत, ते सुद्धा एक शिक्षक आहेत. आज आपण पाहतो की तुमचा मुलगा 4 चांद म्हटल्यापेक्षा की संपूर्ण भारतामध्ये त्याचं नाव झालं अंडर 13मध्ये. तर तुम्ही त्याच्या मागे कशा प्रकारची मेहनत घेतली सर? त्याची बुद्धी पाहून मला असं वाटलं कि ये कुछ भी कर सकता है, जिसको जिसमें लगन हो उसमें मगन. आसमान को उसने अगर एक पत्थर उठा के देखा तो आसमान को भी होल कर सकता है, वो मेरे को पता था. इसलिए उसको बुद्धिबल बहुत पसंद था. और मेरे को, मैंने बोला था आपको पिछले इंटरव्यू में 5 राउंड में कि आई हैव फुल्ली कॉन्फिडेंट कि मेरा बच्चा विनर बनेगाच, और वो बन गया है. बढिया, थँक्यू. तुम्ही दुसऱ्या मुलांसाठी काय या कार्यक्रमाच्या माध्यमातून संदेश देणार आहेत सर? हा वैयक्तिक गेम आहे आणि वैयक्तिक गेम असल्यामुळे ह्या ठिकाणी कसं असतो, स्वतःवर डिपेंड असतो. तुमच्या मनगटात ताकद असेल तर तुम्ही जिंकू शकता, आणि मनगटात ताकद नाही, जसे सांघिक गेम जे असतात ते सांघिक गेम एकामेकावर डिपेंड असतात. पण हा जो गेम आहे हा स्वतःच्या ताकदीने खेळणारा गेम आहे. जर हा गेम चांगल्या पद्धतीने खेळलं तर नोकरीपेक्षा खूप चांगला गेम आहे आणि स्वतःच्या पायावर उभा होणारा गेम आहे असं मला वाटते. तशीच त्यांची आहे, कारण की जर त्यांनी पैसा दिला नसता, कारण की हा पैशाचा गेम आहे, याच्यामध्ये खूप पैसा लागतो. जर त्यांनी पैसा दिला नसता तर खरंच इथपर्यंत नसतो गेलो आम्ही. थँक्यू. मेड फॉर इच अदर, दोघे एकमेकांना अतिशय समजावून घेतात, आणि असं जर दाम्पत्य असेल तर मुलगा खरंच बनू शकतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय.